तर नमस्कार मित्रांनो, आपण क्वेश्चनची सिरीज पाहत होतो. पुढ प्रश्न जे असे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारले जातात. सरळ सेवा असो, तलाठी भरती असो, MPSC असो, ग्रुप बी, ग्रुप सी, कंबाईन या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा हे क्वेश्चन विचारले जातात. तर आपण मागच्या सेशनमध्ये काही क्वेश्चन बघितले होते. आता काही क्वेश्चन बघूयात. तर बघा पहिला क्वेश्चन काय म्हणतोय. एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकी फुले ठेवली. ठीक आहे. देवाला 7 फुले वाहिली. तरी सुद्धा त्याच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली. तर मंदिराला 30 पायऱ्या असतील, तर त्या मंदिराजवळ किती फुले होती? आपल्याला माहिती आहे, हे जर मंदिर असेल, मंदिरात त्याने किती फुले वाहिलेत? 7. आणि त्याच्याजवळ किती राहिलेत? 7 शिल्लक आहेत. असे किती आहेत त्याच्याकडचे? 14. बरोबर? तर इथं काय म्हटलेलं आहे? 30 पायऱ्या आहेत. म्हणजे पायरीवर प्रत्येक पायरीवर त्याने एक फूल ठेवले. पायरीवरची फुले किती आहेत? पायरीवर फुले किती ठेवलेत? प्रत्येक पायरीवर एक. दुसऱ्या पायरीवर पायरीच्या क्रमांका इतके म्हटलेलं आहे इथं. दुसऱ्या पायरीवर 2, तिसऱ्या पायरीवर 3. असं करत 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 त्याने एकूण 30 पायऱ्या आहेत. असे फुले ठेवलेले आहेत त्यानं. तर काय म्हटलेलं आहे? तर त्या व्यक्तीजवळ एकूण किती फुले होती म्हटले. आपल्याला माहिती आहे 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचा आपण बेरीज कशी करतो? त्याला फॉर्म्युला वापरतो. n ऑफ n प्लस 1 अपॉन 2 करतो. त्याचप्रमाणे जर आपण केलं 30 करेल गुणिले 31 आणि भागिले 2 करा. जर 2 आपण भागलं तर इथं 15 येईल. आणि 15 गुणिले जर 31 केलं 15 त्रिक 45 अधिक 15 465 उत्तर येईल. तर 30 पायऱ्यांवर एकूण किती फुले ठेवलेत त्यानं? 465 प्लस ही जी त्याच्याकडे 14 मंदिरात ठेवली, 7 मंदिरात ठेवलेली आणि 7 शिल्लक, अशी ही 14 फुले. 465 अधिक 14 किती आलं? 479. त्याच्याकडे एकूण किती फुले होती? 479. नेक्स्ट काय म्हणते बघा. एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकी फुले ठेवली. देवाला 11 फुले वाहिली. सेम त्याप्रमाणेच आहे. म्हणजे एकूण फुले काय करायचे आपल्याला? एकूण फुले काय असतील? पायरीवरची फुले सगळी. प्लस त्याच्याकडे देवाला वाहिलेली प्लस शिल्लक. याप्रमाणे आपल्याला डायरेक्ट बेरीज करायची. पायऱ्यांची संख्या किती आहे? 25 पायऱ्या. तर किती फुले वाहिली जातील? 25 गुणिले 26 भागिले 2. देवाला किती दिले त्यानं? 11 प्लस शिल्लक फुले किती आहेत? 2. हे जर सॉल्व केलं हे 13 येईल. 13 दोन्ही 26 260 13 पाची 65 260 अधिक 65 325 येईल. हे 325 अधिक 11 प्लस 2 केलं जाईल. उत्तर येईल 338. तर त्याच्याकडे एकूण किती फुले असतील? 338. नेक्स्ट काय म्हणतंय क्वेश्चन. एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट फुले ठेवलेत. इथं 2 पट केलेलं आहे. व देवाला 11 फुले वाहिली असतील तरी सुद्धा त्याच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली. तर मंदिराला 40 पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती? इथं काय म्हटले? पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट. म्हणजे पायरीचा क्रमांक काय आहे? पायरीचा क्रमांक काय आहे?
काय असेल 1 2 3 अशी एकूण 40 पायऱ्या. प्रत्येक पायरीला त्यानं 2 पट फुलं ठेवलेली आहेत. इथं 2 पट करू शकतो किंवा आपण 2 कॉमन काढू शकतो. आपल्याला माहिती आहे 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतो आपण? 40 गुणुले 41 भागिले 2 करतो आणि त्याच्यात 2 पट ठेवल्यामुळे हे 2 प्लस त्यानं काय केलेलं आहे? ही 11 फुले वाहिली प्लस त्याच्याकडे शिल्लक किती 7. जर सॉल्व्ह केलं या 2 ला हे 2 कॅन्सल होईल. 1600 अधिक 40 येईल. 1640 हे आलं प्लस किती 17 सॉरी 18 11 आणि 7 18 1658 आलं हे. ऑप्शन क्रमांक किती 1 नंबरचं उत्तर आहे याचं 1658. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट फुले ठेवली. सेम क्वेश्चन आहे. एकूण फुले किती असतील? पायरीवर ठेवलेली फुले पायरीवरची फुले प्लस त्यानं काय केले देवाला काय वाहिलेत अजून काय केले काय शिल्लक राहिलेत. बघा पायरीवरची फुले कशी आहेत दुप्पट सेम मगाशी केल्यासारखं एकूण 50 पायऱ्यात 50 गुणुले 51 करले आपण भागिले 2 आणि ते दुप्पट प्लस देवाला 7 शिल्लक 7 हे 25 गुणुले 51 येईल. 25 गुणुले 51 जर आपण केलं तर 2550 येईल प्लस 14 2564 उत्तर आले याचं. ऑप्शन क्रमांक 2 2564. 5 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते बघा. एका षटकोनाकृती मैदानावर सर्व बाजूंवर षटकोन म्हटलं का असा प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 17 मुले एका षटकोनाकृती मैदानावर सर्व बाजून मुलांना उभे करायचे आहे. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 17 मुले आली पाहिजेत. तर एकूण किती विद्यार्थी मुले लागतील? या बाजूवर 17 या त्या 17 पाहिजेत म्हणजे मध्ये 15 पाहिजेत. तर काय करायचं सरळ काय करायचं एकूण मुले किती मुले पाहिजेत 17 आणि षटकोनाला किती बाजू असतात 6 गुणिले करायचे आणि जेवढ्या कोपरे आहेत तेवढे वजा करून टाकायचे 6 कोपरे 17 संघ किती असतं 102 आणि जर कोपरे 6 आहेत तर जे वजा केले 96 म्हणजे इथं 15 इथं 15 इथं 15 इथं 15 इथं 15 इथं 15 मुले बसतील आणि हे 2 कॉमन हा कॉमन हा कॉमन हा कॉमन हा कॉमन हे कॉमन म्हणजे 6 पण वजा केले 17 बाजूंवर 17 मुले बसून टाकायची गुणिले बाजू करायचे आणि सरळ 6 कोपरे वजा करायचे 96 उत्तर येईल याचं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय सेम आहे एका षटकोनाकृती मैदानावर सर्व बाजूंवर मुलांना उभे करायचे आहे तर प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 23 मुले आले पाहिजेत तर एकूण किती मुले लागतील? सेम आहे एकूण मुले विचारले. आत्ताच आपण बघितले एका बाजूवर मुले किती आहेत एका बाजूवर किती बसणार आहेत एका बाजूवरील मुले आणि एकूण बाजू गुणिले करायचे त्याला वजा काय करायचं एकूण कोपरे त्यानुसार एकूण बाजूवरील मुले किती आहेत 23
गुणिले एकूण बाजू किती आहेत 6. वजा काय करायचं आपल्याला, कोकण कोपरे 6. 23 संग किती 138. वजा 6 जर केलं तर 132 उत्तर येईल याचं. ऑप्शन क्रमांक बी उत्तर आहे याचं. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय. एक व्यक्ती मुलाच्या बर्थडे पार्टीला काही मित्रांना बोलावतो. त्यात काही पुरुष व काही महिला आहेत. तर त्या व्यक्तीने प्रत्येक पुरुषाला 7 चॉकलेट व प्रत्येक स्त्रीला 12 चॉकलेट दिलेत. ठीक आहे. पुरुष म्हटले आणि महिला म्हटले. पार्टीमध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. जर आपण पुरुषांची संख्या जर के म्हटली, स्त्रियांची संख्या काय होईल, k+4. त्या व्यक्तीने एकूण 124 चॉकलेट वाटलेत. ठीक आहे. प्रत्येकाला किती वाटलेत चॉकलेट? पुरुषांना किती वाटलेत? पुरुषांना प्रत्येक 7 चॉकलेट म्हणजे गुणिले 7. आणि स्त्रियांना किती? 12. जर आपण हे केलं, हे 7k आलं आणि हे 12k प्लस 48. आणि याची संख्या इथे दिलेली आहे. याची संख्या, यांची बेरीज बरोबर किती दिलेली आहे तर एकूण 124 चॉकलेट. जर आपण यांची बेरीज केली, 7k आणि 12k बरोबर 19k. आणि जर हे 48 पलीकडे जाऊन वजा झालं, 76 आलं. के बरोबर इकडे 19 हे भागिले होऊन के बरोबर 4 आलं. के बरोबर जर 4 असेल तर इथं किती आलं? के बरोबर 4 आणि हे 4 आणि 4 8 आलं. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? गुणोत्तर विचारलेलं आहे पुरुषांच्या स्त्रियांसोबत. 4 8. जेवढं कट होतं तेवढं काटून घेऊ आपण. 1 2 आलं. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. नेक्स्ट याच्याप्रमाणे पुढचं करायचं आहे. एक व्यक्ती त्याच्या बर्थडे पार्टीला, तुम्ही सॉल्व्ह करा सेम मागच्या प्रमाणे आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्या. सेम टू सेम याच गणिताप्रमाणे करायचं. नेक्स्ट क्वेश्चन. तर पुढचा आपण क्वेश्चन बघूया. काय विचारलेलं आहे त्याने? तुझ्या घरचा क्रमांक किती असे विचारल्यावर अभय याने पुढील प्रमाणे उत्तर दिले. घराचा क्रमांक म्हणजे 3 अंकी आहे. ठीक आहे. उलट क्रमाने लिहिले तर ते उतरत्या क्रमाने येतात व त्यामुळे तयार होणाऱ्या 8 ने निश्चेष भाग जातो. तुझ्या घरचा क्रमांक किती असे अभयने विचारल्यास पुढील प्रमाणे उत्तर दिले. घराचा क्रमांक म्हणजे 3 अंकी आहे. ओके. जर 3 अंक उलट क्रमाने लिहिले तर ते उतरत्या क्रमाने येतात व त्यामुळे तयार होणारा संख्येला 8 ने निश्चेष भाग जातो. तर ती संख्या कोणती विचारलेली आहे? तर 383 असेल तर आपण उलट क्रमाने लिहिलं, 8 5 3 आलं. तर शेवटी 3 आहे. 3 ला 8 ने भाग जात नाही. ही बघा, 8 3 2 उतरत्या क्रमाने आहे आणि 8 नेही भाग जातोय. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. 8 7 6 8 ने भाग जात नाही. ते 2 3 4 ही चढत्या क्रमाने आहे. त्यामुळे हे पण नाही येणार. ऑप्शन क्रमांक फक्त 2 उत्तर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय. एका महाविद्यालयात 66 विद्यार्थ्यांमध्ये 3 शिक्षक आहेत. जर महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक मिळून 1449 जण आहेत तर शिक्षक किती आहेत असं विचारलेलं आहे. काय म्हटलंय, एका महाविद्यालयात 66 विद्यार्थी
व 3 शिक्षक आहेत. म्हणजे एक वर्ग कितीचा बनतोय तिथं? 66 विद्यार्थी प्लस 3 शिक्षक असे मिळून एक वर्ग बनलेला आहे. कितीचा? 69चा. एकूण विद्यार्थी व शिक्षक किती दिलेले आहेत? n बरोबर किती दिले? 1449 दिलेले आहे. तर आपण या 1449ला या 69ने जर भाग दिला तर 6ने जर पहिला भाग 2चा बसतोय 9 एके 9 21 उत्तर येईल. n बरोबर 21 येईल. तर एकूण 21 वर्ग असतील. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? 21 वर्गांमध्ये 66 विद्यार्थी आहेत. 21 वर्ग. विद्यार्थी किती आहेत? 66 गुणिले 21 येतील आणि शिक्षक किती येतील? 21 गुणिले 3 म्हणजे 63 येतील. ही 63 आली. ऑप्शन क्रमांक बी उत्तर आहे याचा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? एका शाळेत प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहेत. ठीक आहे. सेम क्वेश्चन. सेम क्वेश्चन आहे बघा. विद्यार्थी शिक्षक एका वर्गात किती आहेत? 35 विद्यार्थी प्लस किती शिक्षक आहेत? 2. तर एक वर्ग कितीचा झाला? 35 आणि 2 37चा झाला. परंतु एकूण आपल्याला संख्या दिलेली आहे. n बरोबर किती दिलंय त्यांनी? 481. जर आपण या 481ला या 37 भाग दिला तर 13 उत्तर येईल. 13 वर्ग. एकूण 13 वर्ग आहेत. तेरा वर्ग कसे असतील? 35 विद्यार्थ्यांचे 13 वर्ग म्हटल्यानंतर 35 गुणिले जर आपण 13 केलं हे होतील विद्यार्थी किती? 455 आणि हे शिक्षक 2 गुणिले 13 26. तर आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी? शाळेत किती विद्यार्थी आहेत? शाळेत विद्यार्थी किती असतील? 455. नेक्स्ट काय म्हटले? एका महाविद्यालयात प्रत्येक 60 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहे व एक शिपाई आहे. म्हणजे एक वर्ग कितीचा बनतोय? 60 विद्यार्थ्यांचा प्लस 2 शिक्षकांचा प्लस एक शिपाई एक. तर एकूण कितीचा वर्ग बनला? 63 जणांचा. असे त्या वर्गामध्ये एकूण किती लोक आहेत? n बरोबर किती आहेत? 1449. जर आपण याला भाग दिला 63ने तर एकूण किती वर्ग येतील? 6चा 2चा भाग बसेल 3 त्रिक 9 23. 23 वर्ग असतील. या 23 वर्गात कोण कोण असेल? विद्यार्थी, शिक्षक आणि शिपाई. 60 गुणिले 23 2 गुणिले 23 आणि 1 गुणिले 23 हे 1380 येईल. हे 46 येईल आणि हे 23 येईल. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? विद्यार्थ्यांची संख्या विचारली आहे. विद्यार्थी किती येतील? 1380. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय? एका टोपलीत 4 पिवळ्या फुलांमध्ये 2 फुले लाल आहेत तर टोपलीत एकूण
688 फुले आहेत, तर किती फुले लाल आहेत म्हटलेलं आहे. तर बघा, एक टोपली, त्याच्यामध्ये पिवळी फुले किती आहेत? पिवळी आणि लाल. पिवळी फुले 4 आहेत, लाल 2 आहेत. तर एका टोपलीत किती झाले? एकूण 6. तर अशी एकूण किती फुले आहेत? 6 ला बरोबर 688 दिले. हे किती पट आहे त्याच्या? 113 पट आहे. आपण 1च्या 113 पट काढलं, गुणुले 113 केलं, तर हे किती आलं? 113 टोपल्या. 113 टोपल्या बरोबर 688 असं येईल. तर त्या टोपल्या किती असतील? 113. तर इथं आपण गुणिले 2 गुणिले 113 केलं, तर लाल फुले किती येतील? 226. हे दिलेलं आहे आपल्याला गिव्हन, त्यानुसार आपण उत्तर काढलं. 226 उत्तर राहिलं याचं. 14 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलंय? एका टोपलीत गुलाबी, पिवळी आणि निळी, गुलाबी, पिवळी आणि निळी एकूण किती फुले आहेत? 7, 3 आणि 2 एका टोपलीत. तर एका टोपलीत किती फुले झाली? एकूण 12. दिलेत किती? 540. तर किती टोपल्या असतील त्या? 45 टोपल्या. 45 पट आहे याच्या. 45 टोपल्या असतील. तर आपल्याला किती विचारलेले आहेत? गुलाबी फुले किती विचारले आहेत? गुलाबी फुलांच्या किती टोपल्या आहेत तिथं? 12. तर 12 आपण गुणिले 45 केलं, 315 उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? एका महाविद्यालयातील 33 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे. ठीक आहे, एक वर्ग 33 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक प्लस एक शिपाई. तर एक वर्ग किती झाला? 35चा झाला. तर असे किती जण आहेत? 490 जण. 490 जर आपण भागिले 35 केलं, तर एकूण किती येईल? 14. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? तर एकूण शिक्षक किती? शिक्षक किती आहेत? गुणिले 14 करावं लागेल. 14 शिक्षक असतील. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर राहिल्याचं. तर या सेशन मध्ये आपण 15 गणित बघितले एकूण. नेक्स्ट सेशन मध्ये अजून एक टॉपिक घेऊन येऊया, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन बघूया. हे बरेच उदाहरणं पोलीस भरतीला विचारले जातात, तलाठी भरतीला विचारले जातात, आणि ऐन वेळेला आठवत नाही पेपरमध्ये नेमकं काय करायचं आहे. तर आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज जमली पाहिजे. पहिल्या 30 संख्यांची, पहिल्या 100 संख्यांची, पहिल्या 40 संख्यांची, तर तो सोपं जाईल आपल्याला. आणि कोणत्याही संख्येची पट काढता आली पाहिजे पटकन. पट काढताना कसा भाग द्यायचा, डिजिट युनिट डिजिट कसा बघायचा, कोणत्या संख्येने भाग जाईल, हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. तर हा क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्क म्हणून दिला होता चॉकलेटचा. सेम याप्रमाणे करायचं आहे. पुरुषांची संख्या, महिलांची संख्या किती राहील, किती चॉकलेट दिलेत, 124 मधून किती वजा होईल, एक्स्ट्राचे चॉकलेट किती आहेत, त्याच्यानुसार सॉल्व्ह करायचं. हा 6 नंबरचा क्वेश्चन होता. सरळ सरळ षटकोन दिलाय ना, षटकोन जेवढी मुले बसलेत बाजूंचा गुणाकार करायचा त्याच्यासोबत आणि एकूण कोपरे वजा करून टाकायचे, लगेच उत्तर येते त्याचं.